नमस्कार, मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरवके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MA भाग 2 सत्र 3 यातील आंतरराष्ट्रीय राजकारण हा जो पेपर आहे त्यामधील एक संकल्पना आपण शिकत आहोत. जगापुढील ज्या विविध समस्या आहेत किंवा जगापुढील असलेले विविध प्रमुख प्रश्न आहेत त्या प्रश्नांपैकी ही असलेली एक संकल्पना ज्याचा आपण इथं विचार करतोय, ज्यावर आपण चर्चा करतोय, ती संकल्पना म्हणजे स्त्रीवाद ही संकल्पना आहे. स्त्रीवाद, आता ही संकल्पना शिकत असताना मुळात आपल्याला स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय आहे, स्त्रीवाद हा जो विचार आहे हा विचार नेमका कुठल्या पद्धतीनं कार्य करतो किंवा ह्या स्त्रीवादाला नेमकं जगापुढं काय मांडायचं आहे हे बघणार आहोत. आणि या स्त्रीवादाची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, स्त्रीवादाची जी होत असलेली वाटचाल किंवा स्त्रीवादाकडून जी हाताळले जाणारे प्रश्न आहेत त्याविषयी आपण इथं थोडक्यामध्ये बोलतोय. पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्त्रीवाद ही जी संकल्पना आहे ही लॅटिन भाषेतील फेमिना, हा फेमिना म्हणजेच स्त्री या शब्दापासून स्त्रीवाद ह्या संकल्पनेला ही संकल्पना रूढ झाली. लॅटिन भाषेतील फॅमिना म्हणजे स्त्री आणि फॅमिनिझम म्हणजे स्त्रीवाद. आता खरं तर स्त्रीवाद म्हणजे काय, तर स्त्रीवाद हा असा एखाद्या शब्दांमध्ये एखाद्या वाक्यांमध्ये सांगता येणारी ही संकल्पना नाही आहे. खरं तर स्त्रीवाद काय आहे, हा एक खूप मोठा लढा आहे, ही खूप मोठी चळवळ आहे. या चळवळीची एवढी मोठी व्याप्ती आहे की ठीक एक अमुक गोष्ट म्हणजे स्त्रीवाद किंवा हे अशी कृती म्हणजे स्त्रीवाद असं आपल्याला म्हणता येणार नाही. या स्त्रीवादामध्ये आता हा जो संपूर्ण लढा आहे किंवा ही जी चळवळ आहे, ह्या चळवळीचं प्रमुख ध्येय जे आहे ते ध्येय असं आहे, ह्या स्त्रीवादाच्या माध्यमातून या जगामध्ये स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करायची आहे. स्त्रियांना त्यांच्या विकासासाठी जे आवश्यक असलेलं स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य प्रदान करून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून जगत असताना जी गरजेची स्वातंत्र्य आहेत, गरजेची ती स्वातंत्र्यसुद्धा ह्या जगभरातल्या स्त्रियांना मिळवून द्यायची आहेत. त्यासाठी ही स्त्रीवादाची चळवळ कार्यरत आहे. आता इथं पहा की ही स्त्री पुरुष समानतेचा विचार करणारा हा विचार प्रवाह, याचा दुसरा अर्थ असा होतो की या जगभरामध्ये स्त्री पुरुष समानता नाहीये, या जगभरामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य नाहीये किंवा या जगभरामधल्या स्त्रियांना जे जे आवश्यक असलेलं स्वातंत्र्य आहे, जे गरजेचं असलेलं स्वातंत्र्य आहे त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते. म्हणून ही चळवळ निर्माण होते आणि ह्या सर्व गोष्टी स्त्रियांना उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना सहजपणे प्राप्त करून देण्यासाठी ही चळवळ उभी राहते, विकसित होते, फोफावते आणि त्याचे परिणामसुद्धा संपूर्ण जग पाहते. आता स्त्रीवादाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे काय, स्त्रीवाद काय करतो हे प्रश्न घेऊन येतोय. स्त्रीवादाची जी संकल्पना ती काय आहे, ही जगभरामध्ये किंवा ह्या संपूर्ण विश्वामध्ये स्त्रियांसमोर ज्या समस्या उभा राहिलेल्या आहेत त्या समस्या नेमक्या का उभारलेल्या आहेत, त्याची कारणं कोणती आहेत, त्याला जबाबदार घटक कोण आहेत आणि त्यामुळे स्त्रियांच्या जीवनमानाचा कसा दर्जा दुय्यम बनलेला आहे हे तर लक्षातच आणून दिलं जातं. त्याचबरोबर यासाठी काय केलं पाहिजे, काय करणं आवश्यक आहे, ते कुठल्या पद्धतीनं केलं पाहिजे, त्यामध्ये भूमिका कुणाची महत्त्वाची आहे, त्यामध्ये प्रामुख्याने ही सरकारची भूमिका महत्त्वाची आहे का पुरुषी मानसिकतेची भूमिका महत्त्वाची आहे, ह्या सर्व गोष्टीवर हा स्त्रीवाद फोकस करतो. आता एक साधा नियम आहे, ही चळवळ उभी राहते म्हणजे आजवरचा जर इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये डोकावत असताना सहजपणे लक्षात येईल की स्त्रियांचं असलेलं जे पारंपरिक स्थान आहे ते समाजातलं स्थान आहे, कुटुंबातलं स्थान आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं स्थान आहे, हे स्थान मुळात दुय्यम स्वरूपाचं आहे. हे आजवरचा आपण जर इतिहास अभ्यासला, वाचला, ऐकलं तर आपल्या सहजपणे लक्षात येईल. ते काय कुठल्या एखादं संशोधन करून ते सिद्ध करण्याची गरज नाही की स्त्रियांना इतिहासामध्ये दुय्यम स्थान होतं, ते होतंच. कुणाच्या तुलनेमध्ये, पुरुषांच्या तुलनेमध्ये. आपण जेव्हा मनुष्य किंवा व्यक्ती म्हणून विचार करतो तेव्हा ह्या दोन्ही घटकांना आपण समानरित्या किंवा एकाच चष्म्यातून पाहण्याची आवश्यकता आहे. परंतु आपली जी समाज व्यवस्था, आपली म्हणजे ही फक्त भारताची नाही, संपूर्ण जगभराची समाज व्यवस्था, ही समाज व्यवस्था पुरुष प्रधान मानसिकतेची आहे. पौरुषत्व ही गोष्ट डोक्यात ठेवून त्याबाबत वर्तन करणारी ही समाज व्यवस्था आहे. त्याचा परिणाम असा झाला की समाजातला एक गट
एक घटक किंवा अर्धा समाज हा विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा मनोवृत्तीच्या दृष्टिकोनातून हा दुय्यम समजला गेला, तो दुय्यम राहिला. काळाच्या विकासामध्ये ती दुय्यमता, ती दुर्बलता बनली आणि एक खूप मोठी ऊर्जा जी जगाच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक होतं ती वेळेत होऊ शकली नाही. त्यामुळं जेव्हा आपण सर्वजण आधुनिक झालो, जेव्हा ह्या स्त्रियांचे प्रश्न पुन्हा पुन्हा व्यापक रूप धारण करू लागले, तिथून पुढे ही चळवळ हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित झाली आणि स्त्रीवाद किंवा स्त्रियांचे प्रश्न हे जगातील सर्व राष्ट्रांपुढं किंवा पुरुषांपुढं येऊ लागले, त्याची सत्यता कळू लागली, त्याबद्दल ठोस उपाययोजना केल्या पाहिजे हे स्त्रियांना जसं कळेल तसं पुरुषांना कळू लागलं, सामाजिक व्यवस्थेला कळू लागलं, सामाजिक संघटनांना कळू लागलं, सरकारला कळू लागलं, त्याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम होऊ लागले आणि स्त्रीवाद ही संकल्पना रूढ अर्थाने आपल्या समाज व्यवस्थेचा किंवा जागतिक राजकारणाचाही भाग बनलेली आहे. आता इथं आपण जे पाहत आहोत ते काय पाहतोय, स्त्रीवादाची जी संकल्पना आहे ही संकल्पना कुठंही एखाद्या विशिष्ट समुदायाशी संबंधित नाही आहे. म्हणजे विशिष्ट धर्म आहे किंवा विशिष्ट जात आहे किंवा विशिष्ट प्रदेश आहे, विशिष्ट देश आहे आणि तिथं स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तिथंच स्त्रियांना दुय्यम वागणूक आहे किंवा तिथं स्त्रियांवर अत्याचार होत आहेत असा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न हा संपूर्ण चराचराला व्यापून राहिलेला प्रश्न आहे. स्त्रीवाद किंवा स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत या जशा अविकसित राष्ट्रांमध्ये आहेत तशाच विकसनशील राष्ट्रांमध्ये आहेत आणि तशाच त्या प्रगतशील किंवा विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे आता ह्या स्त्रियांच्या समस्याचा विकासाशी थेट संबंध नाही आहे, तर स्त्री समस्या, स्त्रीवाद, स्त्रियांचे प्रश्न हा पौरुषी मानसिकतेचा प्रश्न आहे याचा किंवा थेट त्याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो. आजपर्यंत समाजाने किंवा समाज व्यवस्थेने स्त्रियांना तू दुय्यम आहेस, तुझी ही कार्यक्षेत्र एवढेच आहे किंवा हीच तुझी कार्यकक्षा आहे, याच्या बाहेर तू जायचं नाही किंवा हे तू करायचं नाही, तू काय करायचं हे सांगण्याच्या ऐवजी स्त्रियांनी काय करायचं नाही हेच आजवरच्या समाज व्यवस्थेने पुन्हा पुन्हा त्याची शिकवण दिल्यामुळे स्त्रियांचं शोषण झालं, स्त्रिया मागास राहिल्या आणि समाज व्यवस्था ही एकांगी स्वरूपाची बनली गेली. हा जो स्त्रीवादाचा विचार आहे या मानसिकतेतून संपूर्ण मानवी जातीला किंवा मानवी समूहाला बाहेर काढण्याचा हा प्रयत्न या स्त्रीवादी चळवळीकडे होतो किंवा हा जो विचार आहे स्त्रीवाद तो आता मुळात स्त्रीवाद जसं की गांधीवाद, समाजवाद, लोकशाहीवाद, हे जे वाद हा शब्द हा या अर्थाने की तो एक विचार आहे. स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांबाबत असलेला तो एक विचार आहे आणि ही सर्व व्यापक संकल्पना आहे ती स्त्रियांना स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करते. म्हणजे आजपर्यंत तिचं जे हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य आहे तिच्यावर तू हे करायचं नाहीये, तू काय करायचं हे सांगितलं नाही, तू फक्त काय करायचं नाही, ही जी बंधनं आहेत ही जी बंधनं आहेत ही कुठली आहेत, ही फक्त सरकारनं घातली बंधनं आहेत का नाहीये, ही समाजातील रूढी आहेत, समाजातील परंपरा आहेत, समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या धार्मिक कर्मकांड आहेत ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झालेलं आहे. असा हा स्त्रीवादाचा हा प्रामुख्याने या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. आता आपण या लेक्चरमध्ये ह्या स्त्रीवादाची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत किंवा स्त्रीवादाची ही संकल्पना समजून घेताना कोणकोणत्या गोष्टींच्या माध्यमातून समजून घेता येईल ते आपण इथं पाहतोय. पहिल्यांदा स्त्रीवाद हा स्त्रीविषयक विचारांचा अभ्यास करणारा घटक आहे किंवा अभ्यास करणारी ती एक विचार प्रणाली आहे असं आपण याला म्हणतो. आणि स्त्रीवाद हा फक्त भारतामध्ये किंवा एखाद्या राष्ट्रामध्ये नाही हे आपण पाहिलं तर ह्या स्त्रीवादासाठी खरं काम जे ज्यांनी केलंय त्या प्रमुख व्यक्तींचा इथं आपण नामोल्लेख करतो. त्यामध्ये कुल्सन क्राफ्ट आहेत, जॉन स्टुअर्ट मिल आहेत, हेलन सिक्सम आहेत. तुम्ही भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर राजाराम मोहन रॉय आहेत, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महर्षी कर्वे आहेत, डॉक्टर आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत. सध्याचा जर विचार केला सध्या आज या घडीला काही प्रमुख स्त्रिया तशा खूप मोठ्या स्तरावर व्यापकरित्या काम करणार तरी सुद्धा काही ठराविक नाव जसं की डॉक्टर नीलम गोरे आहेत, डॉक्टर छाया दातार आहेत, विद्युत भागवत आहेत. ह्या स्त्रीवादाचं प्रमुख कार्य करणाऱ्या ह्या प्रमुख व्यक्ती आहेत. हे एकंदरीत आपण यांचा थोडक्यात आता यांनी केलेल्या कार्याचा जर विस्तार पाहायचा म्हटलं तर ह्या प्रत्येक व्यक्तीनं एवढी मोठी कार्य केले आहेत की त्यांचा तपशील आपल्या इथं घेता येणार नाही किंवा खूप विस्तृत कार्य आहेत त्यांची. म्हणजे आजचा जो स्त्रीवाद आहे तो ही जी लोक काम करतात ह्या सर्व कामाचा तो परिणाम आहे. जगभरामध्ये स्त्रीवादाची जी संकल्पना ज्या पद्धतीने त्या दृष्टीनं ज्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं जातं त्या संकल्पनेच्या माध्यमातून जे परिवर्तन घडलं आहे ते खूप व्यापक आहे, ते चिरंतर आहे, कायमस्वरूपी टिकणार आहे. परंतु
ते खूप व्यापक आहे. ही ठराविक नावं आहेत, ही काही नावं आहेत, ही सर्वच नावं आहेत असं नाही, ही काही प्रमुख ठळक ह्या चळवळीला गतिशील बनवणारी ही नावं आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने स्त्रीविषयक विचारांचा आपण अभ्यास करू. दुसरी गोष्ट अशी आहे, हा जो स्त्रीवाद आहे तो स्त्री विरोधातल्या अत्याचारांना किंवा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना विरोध करणारा विचार आहे. आता तुम्ही बघा की आपण समाज व्यवस्थेमध्ये पाहिलं तर सहजपणे आपल्या लक्षात, आपण जर भूतकाळामध्ये गेलो तर खरंच स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्या किंवा स्त्रियांचा छळ करणाऱ्या आपल्या समाज व्यवस्थेत काय प्रथा होत्या, काय रूढी होत्या, याचा एक एक आपण अंदाज घेतला. फक्त भारताच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल. तुम्ही बघा काही ठळक गोष्टी तुम्हाला सांगता येतील, जसं की उदाहरणार्थ ही सती प्रथा आहे. सती प्रथा ही भारतीय धार्मिक, आता ही याला धार्मिक आधार आहे. विशेष म्हणजे सती प्रथा ही धार्मिक कर्मकांड आहे, त्याला धार्मिक आधार आहे आणि एवढी भयंकर प्रथा आहे की आजही आपल्या तिचं दृश्य ते डोळ्यासमोर जर आपल्या उभं राहिलं तर आजही आपल्या ऐकताना किंवा आपल्या अंगावर शहारे उभे राहतात. म्हणजे अशी एखादी क्रूर प्रथा एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये असू शकते, ती शतकेना शतके ती समाज व्यवस्थामध्ये असू शकते. समाजातील लोक त्याकडे एवढ्या श्रद्धेनं किंवा भावनेनं पाहू शकतात. हे मात्र विचार केला अत्यंत कमालीचं, म्हणजे समाजसुद्धा किती मागासलेल्या दृष्टिकोनाचा असू शकतो, मागास प्रवृत्तीचा किंवा अशिक्षित अडाणी नकारात्मक प्रवृत्तीचा असू शकतो, हे आपल्या लक्षात आहे. आपल्याला माहिती आहे सतीप्रथा काय आहे. प्रामुख्याने राजाराम मोहन राय यांच्या कालखंडापर्यंत ही आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत असलेली अत्यंत क्रूर ही प्रथा आहे. ही प्रथा काय होती की एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याचं किंवा पतीचं निधन झाल्यानंतर त्याची जी चिता असते त्या चितेमध्ये स्त्रीने स्वतःहून उडी घेणे आणि स्वतःला जिवंतपणे जाळून घेणे, ही प्रथा म्हणजे सती प्रथा. त्या अशा परिस्थितीमध्ये एखादी स्त्री जर पुढं जाऊन त्या चितेत उडी घेत नसेल तर त्या चितेच्या भोवताली असलेले जे समाजकंटक आहेत ते एकत्र येतात आणि त्या स्त्रीला पकडून त्या चितेमध्ये ढकलतात. अशी म्हणजे ही सती प्रथा. आता या प्रथेकडे जर आपण एका मानवी दृष्टिकोनातून पाहिलं, ठीक आहे, आपण यासाठी पाहू शकतोय की आज शिक्षणानं काही दृष्टिकोनातून आपली जागरूकता झाली, आपलं एक विशिष्ट चष्मा त्यातून तयार झाला म्हणून आपण पाहू शकतोय. हे पाहिल्यावर आपल्या लक्षात किती भयंकर क्रूर ते दृश्य पाहताना काय परिस्थिती असेल याचा आपण अंदाज करतो. आता ही प्रथा हजारो वर्ष एखादा समाज अशा उराशी कवटाळून जगत राहतो, याचा अर्थ त्यातून समाजाचं मागासलेपण दिसून येतं. मग अशी प्रथा सती जाणे किंवा सतीची प्रथा हे बंद करण्यासाठी त्या महापुरुषाला जन्म घ्यावा लागला ज्यांचं नाव राजाराम मोहन रॉय आहे. त्यांनी ही प्रथा खूप प्रयत्न करून बंद केली. अगदी त्यांच्या कुटुंबातली काही दृश्य त्यांनी या प्रथेचा बळी जातानाची पाहिलेली आहेत. ठीक आहे, त्यांच्या कुटुंबातली गेले याचा अर्थ काय, संपूर्ण समाज व्यवस्था अनेक स्त्रियांचे तसे बळी जात होते. त्यातून ते त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्याबद्दल त्याविरोधात उठवलेलं त्यांनी आंदोलन केलेले प्रयत्न, त्यातून ती प्रथा बंद झाली. ही एक उदाहरण झालं. स्त्रियांच्या विरोधामध्ये असलेलं सामाजिक कृत्य किंवा स्त्रियांवर वेगवेगळ्या माध्यमातून होणारे जे अत्याचार आहेत हे दाखवणारा हा एक प्रत्यक्ष छोटासा नमुना. अशा अनेक प्रथा, अशा अनेक रूढी, अशा समाजात व्यवस्थित अनेक परंपरा, या सर्व परंपरांचा समूळ उच्छाद करणे किंवा ह्या परंपरा नष्ट करणे हे स्त्रीवादाला अभिप्रेत आहे. मग यामध्ये तुम्ही बालविवाहासारखी स्पर्धा पाहताय, बालविवाहासारखी प्रथा, बालविवाह अत्यंत आपण पाहतो की जुनी माणसं आजही जे अगदीच 80-90च्या घरात आहेत त्यांच्या कालखंडातल्या काही गोष्टी सांगत असताना की छोटेपणी पाळण्यात लग्ने लावण्याची प्रथा असायची किंवा 5, 10, 8 वर्षाची मुलगा किंवा मुलगी झाली तर त्यांची विवाह करून देण्याची ही प्रथा होती. आता प्रामुख्याने ह्या प्रथा म्हणजे त्या स्त्री किंवा ती मुलगी किंवा ती बालक म्हणा यांचं संपूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ह्या गोष्टी होत्या किंवा ह्या प्रथा होत्या. अत्यंत नकारात्मक पद्धतीच्या ह्या प्रथा. पुन्हा आपण बघतो की विजोड विवाह ही संकल्पना, म्हणजे अगदी 50 वर्षाचा पुरुष असेल तर अगदीच 10, 15, 20 वर्षाची मुलगी यांचे विवाह जोडून देणे. आता हे विवाह म्हणजे ह्या काय पुरुषी मानसिकतेचा प्रभाव दर्शवणाऱ्या ह्या प्रथा आहेत. म्हणजे पुरुषाचं वय 50 वर्ष असलं तरी चालेल, त्याच्यासोबत एखादी 15 वर्षाच्या मुलीचा विवाह लावून देणे, तो समाजाला मान्य असणे विशेष म्हणजे ह्या खूप नकारात्मक गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट काय आहे, जसं आपण म्हणतो की बहुपत्नीत्व म्हणजे ह्या समाज व्यवस्थेमध्ये पुरुषाला असा अधिकार दिला गेला
ही एक पुरुष अनेक स्त्रियांसोबत विवाह करू शकतो. ठीक आहे, नंतरच्या कालखंडामध्ये कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्यावर बंधने आली, परंतु ही वर्षानुवर्षे असलेली प्रथा कुठली? बहुपत्नीत्व. पुरुष एक आहे, त्याच्या 4 बायका आहेत, 3 बायका आहेत, 5 बायका आहेत. म्हणजे ही जी प्रथा होती, ही प्रथा म्हणजे काय आहे? ही प्रथा त्या स्त्री मनाची किंवा स्त्री शरीराची कुचंबना करणाऱ्या ह्या प्रथा आहेत. तर ह्या अशा अनेक प्रथांच्या विरोधामध्ये ही चळवळ उभी करणारा हा विचार आहे. दुसरी गोष्ट बघा, आणखी एक प्रामुख्याने आपण इथं बोलत राहतो, हे एक सहजपणे आपल्याकडे उच्चारला जाणारा शब्द काय? स्त्रियांचं कार्यक्षेत्र काय? तर चूल आणि मूल. सहजपणे, अगदी सहजपणे हा उच्चारला जाणारा शब्द एवढा व्यापक अर्थाने आहे आणि एवढा नकारात्मक पद्धतीचा आहे की ती जी स्त्री आहे तिनं फक्त काय करायचं आहे? चूल म्हणजे तिचे जे बाकीचे कुटुंबातील सदस्य आहेत यांना फक्त खाऊ घालायचं आहे, त्याच्यासाठीच तिनं राबायचं आहे आणि फक्त मुलांची पैदास करायची आहे. म्हणजे मुलं पैदास करणे, त्यांचा सांभाळ करणे आणि त्या सगळ्यांच्या जीवनभरणासाठी तिने दिवसभर झटत राहणे, याच्याशिवाय तिची ऊर्जा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी येणार नाही, खर्च होणार नाही. अशा प्रकारची एक योजना आपल्या मागासलेल्या सामाजिक व्यवस्थेनं करून ठेवले. म्हणजे कधी त्या स्त्रीकडे पाहताना त्या दृष्टिकोनातून काय? चूल आणि मूल, किंवा त्या मुलांच्या बाहेर तिची कक्षा नाहीये, किंवा त्या किचन म्हणा किंवा ते स्वयंपाकघर आहे त्याच्या बाहेरची तिची कक्षा नाहीये, किंवा बाहेरची तिनं काही पाहायचं नाहीच आहे, असा एक प्रथा निर्माण करून ठेवली समाज व्यवस्थेनं. ही प्रथा स्त्रियांच्या स्वातंत्र्याला अत्यंत विरोध करणारी आहे, अत्यंत नकारात्मक पद्धतीची. ह्या अशा ज्या प्रथा आहेत, वेगवेगळी धर्मकांड पाहिले किंवा धार्मिक विधी पाहिले तर स्त्रियांनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं नाही, स्त्रियांनी कुठल्या मंदिरांमध्ये जायचं नाही, स्त्रियांनी ह्या गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी करायच्या नाही, अशी जी स्त्रियांवर जी बंधनं घातली आहेत तशी बंधनं पुरुषी मानसिकतेवर किंवा पुरुषांच्या कार्यावर घातली गेलेली नाहीत. त्यामुळं काय आहे की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्री हा हजारो वर्षापासून उपेक्षित असलेला घटक, त्याकडं नकारात्मक पद्धतीनं पाहिला घटक, आणि मुळात हे का होऊ लागलं तर ही समाज व्यवस्थेची जी मानसिकता आहे ही पौरुषी मानसिकता आहे. किंवा जेव्हा समाज म्हणून ज्या वेळेस आपण समाज हा शब्द उच्चारतो तेव्हा तो पुरुषांच्या दृष्टिकोनातून विचारला जातो किंवा ते पुरुषांच्या चष्म्यातून त्याकडे पाहिलं जातं. म्हणजे इथंही त्या स्त्रियांना समाजाच्या किती क्षेत्रांमध्ये सहभागी करून घ्यायचं, मुळात क्षेत्र ही संकल्पना नाही, त्याच्यात कशात तिनं व्हायचंच नाही सहभाग, फक्त तिला ह्या अशा रेखा आखून दिल्या, ज्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो तशा रेषा आखून दिल्या आणि त्याच्या आत तिने काय करायचं ते करायचं. तर ही जी व्यवस्था ही अत्यंत नकारात्मक पद्धतीची आणि स्त्रियांना एक माणूस म्हणून तो जगायला जो दर्जा आवश्यक आहे तो दर्जा पूर्णपणे नाकारणारी व्यवस्था असल्यामुळं हा स्त्रीवाद, अशा अनेक प्रथा, ज्या प्रथा या समाज व्यवस्थेला कलंक लागलेला आहे, ज्या प्रथांच्या माध्यमातून किंवा स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त करतो, त्या सर्व प्रथांचं, रूढींचं, परंपरांचं खंडन करणारा हा विचार आहे. स्त्रीभ्रूण हत्या आपण पाहतो की अत्यंत भयंकर, अगदीच विचारही करू शकत नाही आपण असं की वंशाचा दिवा ही संकल्पना असेल किंवा मुलगाच पाहिजे ही संकल्पना असेल. ठीक आहे, वंशाचा दिवा असला पाहिजे, मुलगा असला पाहिजे ही जशी नैसर्गिक भावना आहे, परंतु त्यासाठी स्त्रीभ्रूण हत्या करणे ही तेवढीच विघातक, भयंकर आणि नकारात्मक वृत्ती आहे. तर ही वृत्ती असणे किंवा ही या घटना ह्या समाज व्यवस्थेमध्ये घडत राहणे हे सुद्धा काय आहे, हे स्त्रियांना कुठंतरी नामशेष करणं, की तिचं दुय्यम स्थान स्पष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. ती किती दुय्यम आहे, किती एखाद्या दुसऱ्या भावनेसाठी तिला सहजपणे नष्ट करता येतं आणि हे मूकपणे समाज कुठंतरी मान्य करत राहतो. ह्या घटना घडत राहतात, याचा अर्थ काय आहे, ती समाजाची मानसिकता आहे, ती एखाद्या व्यक्तीची मानसिकता नाही आहे, ती कुणाची, समाजाची मानसिकता आहे. म्हणजे त्यामध्ये स्त्री हा घटकही त्याला दोषी आहे, पुरुष हा घटकही दोषी आहे, धर्मसंस्था हा घटक दोषी आहे, कुटुंब संस्था हा घटक दोषी आहे, सरकार हा दोषी आहे, तेवढ्या प्रभावीपणे ते त्यावर निर्बंध घालू शकत नाही. म्हणजे अनेक घटक त्यामध्ये सहभागी आहेत, परंतु सर्वांचा परिणाम काय आहे, ही घटना स्त्रीला डावलते, ही घटना स्त्रियांच्या अस्तित्वाला स्वीकारत नाही, तेवढ्या खंबीरपणे स्वीकारत नाही किंवा तेवढ्या खुलेपणाने स्वीकारत नाही. म्हणून त्यांना दुसऱ्या, म्हणजे समजा स्त्री नको तर स्त्री भ्रूण नको तर ज्याला आपण म्हणतो की पुरुष भ्रूण म्हणा, तसं हवं आहे. ही जी मानसिकता आहे ती सुद्धा स्त्रीवादाच्या अत्यंत विरोधातल्या आहे. अशा सर्व गोष्टी, विजोड विवाह आहे, बुरखा पद्धत आहे. आता बुरखा पद्धत ही सुद्धा प्रचंड, म्हणजे अशी ती स्त्री आहे
पण ती कोण आहे, कुठली आहे, काय हे समाजाला काहीच कळणार नाही. बरं त्या स्त्रीला त्या पद्धतीने वागण्यामध्ये खरंच स्वातंत्र्य वाटत असेल का? खूप महत्त्व. ही फक्त हिंदू धर्म किंवा मुस्लिम, वेगवेगळ्या धर्मांमध्ये, वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रथा आहेत. ज्या स्त्री मानसिकता, स्त्री मन किंवा स्त्रीचा जो दर्जा आहे त्याला नाकारण्याचा हा प्रकार आहे. तर या सर्व गोष्टींच्या विरोधामध्ये हे काम करणारं विचार आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की ही स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा विचार आहे. जो स्त्रीवाद आहे, स्त्रीवाद काय करतो? स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करतोय. आता खरं तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो म्हणजे स्त्रियांचं स्वातंत्र्य डावललेलं आहे. आता स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे याचा अर्थ काय आहे? त्या स्वातंत्र्याची किती गरज आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक घटकांना पटवून देण्याचं कार्यसुद्धा स्त्रीवाद करतो. म्हणजे जसं मला माझं स्वातंत्र्य हवं आहे, मी स्वातंत्र्य म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये ज्या ज्या संकल्पना येतात, मला असं वाटतं की माझ्यावर कोणाचाही निर्बंध असू नये, मला माझ्या मनासारखं मुक्तपणे हिंडता यावं, फिरता यावं, कुठल्याही ठिकाणाला भेटी देता याव्यात, कुठल्याही व्यक्तीशी मला बोलता यावं, माझ्या विचाराची, मनातल्या भावनांची आदान प्रदान झाली पाहिजे, मी खुल्या पद्धतीने मुक्त छंदामध्ये काही काळ जगलो पाहिजे. हे जसं माझं स्वातंत्र्य आहे एक माणूस म्हणून मला वाटणारे ज्या गोष्टी आहेत तशाच गोष्टी स्त्रियांना वाटू शकतात. हे जे त्यांचं मानसिक स्वातंत्र्य आहे, हे जे त्यांच्या भावनात्मक स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याची गरज स्त्रीवाद हा समाजापुढं मांडतोय. म्हणजे स्त्रीवाद ते प्रयत्न करतो की जसं पुरुषाला वाटतंय मी या पद्धतीने जगलं पाहिजे, या पद्धतीने जीवनाचा उपभोग घेतला पाहिजे, माझ्यावर कुणाची बंधनं किती प्रमाणात असावेत, किती प्रमाणात नसावेत, मला का पुन्हा पुन्हा कुणी काही विचारू नये, ही जशी एखाद्या पुरुषाची मानसिकता असू शकते तशाच मानसिकता स्त्रियांसारख्या सुद्धा असू शकते. म्हणजे तू एखादी स्त्री कुटुंबाच्या बाहेर जात असेल तर तू कुठं जाते, तू कशासाठी जाते, तू कधी येणार आहे, तू काय करणार आहे, तू कुणाशी भेटणार आहे, तू काय खाणार आहे, कुठं थांबणार आहे, म्हणजे ह्या जी त्याला जोडून येणारे जे असंख्य प्रश्नांचे वार आहेत, हे सर्व वार किंवा हे असंख्य प्रश्न तिच्या स्वातंत्र्याला नष्ट करणारे प्रश्न आहेत. म्हणजे तिला काही कळतच नाही आहे, ती काही समजून घेऊ शकत नाही, तिला कुठल्याही गोष्टीचं आकलन नाही आहे, किंवा आपण जर तिच्यावर निर्बंध ठेवले नाही तर ती नकारात्मक वागते, ही जी धारणा आहे, ही धारणा त्या स्त्रियांची कुचंबना करणारी धारणा आहे. मग हे सगळं होऊ नये म्हणून स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार, त्याचं समर्थन, त्याचा प्रचार, त्याचा प्रसार स्त्रीवाद करतो. जर तिला तसं स्वातंत्र्य मिळालं नाही तर होणार काय आहे? तिचा विकास होणार नाही. विकासाचा प्रत्यय हा स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. म्हणजे मला सांगितलं की तुम्ही तुमचा विकास झाला पाहिजे, किंवा तुम्हाला सांगितलं मित्रांनो की तुमचा विकास करा, पण तुम्हाला स्वातंत्र्य असणार नाही. अरे विकासाचा जो प्रमुख मार्ग असतो तो स्वातंत्र्याच्या दारातून जातो. तिथं स्वातंत्र्य हवं असतं. जर स्वातंत्र्य असेल तरच तुम्ही विकास करा. मुळात स्वातंत्र्याची जी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याची जी संकल्पना किंवा जो अर्थ स्पष्ट करून दाखवण्याचा प्रयत्न केला तो काय आहे? व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जे जे हवं आहे ते उपलब्ध करून देणे म्हणजे त्या व्यक्तीला स्वातंत्र्य देणे. ते असं शब्दबद्ध करता येत नाही, ही एक अमुक गोष्ट दिली म्हणजे स्वातंत्र्य, असं नाही आहे. माझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, जे जे गरजेचं आहे ते ते मला उपलब्ध करून देणे. कुणी करून देणे? राज्यव्यवस्थेनं उपलब्ध करून देणे, समाज व्यवस्थेनं उपलब्ध करून देणे, कुटुंबाने उपलब्ध करून देणे. हे जर होत असेल तर काय होतंय? ते स्वातंत्र्य मला मिळतंय. परंतु माझ्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कुटुंब अडथळा ठरत असेल, समाज व्यवस्था अडथळा ठरत असेल, माझे नातेवाईक अडथळा ठरत असतील, राज्यव्यवस्था अडथळा ठरत असेल तर काय आहे? हे माझ्या स्वातंत्र्याच्या विरोधातले कृती आहेत, त्यातून माझा विकास होऊ शकणार नाही. म्हणून स्त्रीवाद हा प्रामुख्याने समाजामध्ये जनजागृती करतोय की स्त्रियांना स्वातंत्र्य कशासाठी आवश्यक आहे, ते किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे, त्याची गरज काय आहे, त्यातून त्यांचा विकास कसा होऊ शकतोय. स्त्रियांचा विकास होणे म्हणजेच समाजाचा विकास होणे आहे, म्हणजेच राष्ट्राचा विकास होणे आहे, म्हणजेच वैश्विक विकास आहे. म्हणजे स्त्री तिचा विकास होणार नाही परंतु संपूर्ण जग विकसित होणार आहे, ही कल्पना कधी चुकीची असणार आहे.
म्हणजे जगाचा विकास किंवा अखिल मानव जातीचा विकास हा स्त्रियांच्या विकासाच्या माध्यमातूनच होऊ शकतो. स्त्रिया विकसित झाल्या नाही तर मानवी समूह विकसित होऊ शकणार. म्हणून हा जो स्वातंत्र्य आहे सर्व क्षेत्रातील स्वतःबाबतचे निर्णय घेण्याबद्दलचं स्वातंत्र्य आहे. म्हणजे सर्व क्षेत्र म्हणजे काय, आपल्या तुमच्या जगण्याचे जेवढे विविध क्षेत्रे आहेत त्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य हवं आहे. शैक्षणिक क्षेत्र आहे, धार्मिक क्षेत्र आहे, आर्थिक क्षेत्र आहे, सामाजिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, अनेक शेकडो प्रकारची जगण्याचा संबंध जिथं जिथं येतो ना त्या सर्व स्तरांवर स्त्रियांना स्वातंत्र्य पाहिजे. त्या सर्व क्षेत्रांमध्ये तिला तिच्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं आहे. म्हणजे तिला कळतंय की या परिस्थितीमध्ये मी काय निर्णय घेतला पाहिजे हा तिलाच निर्णय घेऊ दिला पाहिजे. तू असा निर्णय घे किंवा तू असाच निर्णय घेतला पाहिजे, तुला हे करता येणार नाही, तुला ते जमणार नाही, तू हे करू नको, ही भाषा याला विरोध करतो स्त्रीवाद. आणि ही प्रामुख्याने हा स्थानिक स्तरापासून हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे. म्हणजे असं नाही की हा भारतातलाच प्रश्न, आपण भारताच्या संदर्भातून बोलतोय. स्त्रीवादाचा जो लढा आहे, स्त्रीवादाची जी चळवळ आहे, ही चळवळ विश्वव्यापी चळवळ आहे. ही चळवळ कुठल्याही एखाद्या क्षेत्राशी किंवा भूभागाशी, एखाद्या राष्ट्राशी, एखाद्या खंडाशी संबंधित नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरं वैशिष्ट्य मला असं सांगतील की लिंगभेद विरहित समाज व्यवस्था अपेक्षित करतो हा स्त्रीवाद. स्त्रीवादाला जी समाज व्यवस्था अपेक्षित आहे ती अशी समाज व्यवस्था अपेक्षित आहे, या समाज व्यवस्थेमध्ये लिंगाच्या आधारे कुठल्याही गोष्टी कुणालाही नाकारल्या जाऊ नयेत. म्हणजे मला एखादी गोष्ट मिळते म्हणजे मी फक्त पुरुष आहे म्हणून ती मला मिळते, किंवा एखादी गोष्ट तिला नाकारली जाते म्हणजे ती फक्त स्त्री आहे म्हणून नाकारली जाते, अशा पद्धतीची जी समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेला परखडपणे खूप ताकदीने विरोध करणारा हा विचार आहे. म्हणजे दोन्ही घटकांना, समाज व्यवस्थेचे दोन प्रमुख घटक म्हणजे काय, स्त्री पुरुष, ह्या दोन्ही घटकांना समान हक्क असावेत, समान स्वातंत्र्य असावं, त्यांना जगण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये समान मुभा असाव्यात, समान संधी असाव्यात. आणि अशा समान संधी, समान स्वातंत्र्य मिळालं तरच समाज चांगला होऊ शकतो. आणि लिंगभेद विरहित समाज हा सकस, उत्कृष्ट, चांगला समाज असू शकतो, त्यातून सर्वांचं कल्याण होऊ शकेल, हा त्यामागचा विचार आहे. आणि सर्व स्त्रियांना त्याच्या माध्यमातून काय की समान सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक स्त्रीला तिचा सन्मान मिळाला पाहिजे, स्त्री म्हणून सन्मान मिळाला पाहिजे. तिला जो आदर देणं आवश्यक आहे तो आदर मिळाला पाहिजे, समाजाकडून तो आदर सन्मान मिळाला पाहिजे. म्हणजे तिची कुठंतरी कुचंबना होते, तिला कुठंतरी खाली पाहण्यासारखं वाटतंय, तिला कुठंतरी असं अवघडल्यासारखं होतंय, अशी परिस्थिती त्या समाज व्यवस्थेमध्ये असता कामा नये. म्हणजे स्त्रीला मुक्तपणे, भीतीशिवाय समाज व्यवस्थेमध्ये जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, कुठलंही कार्य तिला करता आलं पाहिजे, असा समाज हा स्त्रीवादाला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, राजकीय सबलीकरण हा एक मुद्दा इथं प्रामुख्याने येतो की स्त्रियांचं राजकीय सबलीकरण झालं पाहिजे. आता खरं तर स्त्रियांचं राजकीय सबलीकरण जर पाहत असो तर हा अगदी भारताचा प्रश्न नाही आहे. ज्या राष्ट्रांना ह्या जगभरातली सर्वात श्रीमंत राष्ट्र म्हणतो आपण, सर्वात पुढारलेली राष्ट्र म्हणतो, बौद्धिकदृष्ट्या संपन्न असलेली राष्ट्र म्हणतो, त्याही राष्ट्रांमध्ये हेच प्रश्न आहेत. आपण ब्रिटनचा जर विचार केला तर ब्रिटनमध्ये प्रामुख्याने ब्रिटन ज्या संपूर्ण जगावर साम्राज्य गाजवणारं इंग्लंड, संपूर्ण जगावर आधिसत्ता निर्माण करणारं ब्रिटन, हे या ब्रिटनमध्ये सुद्धा स्त्रियांना अगदी अलीकडच्या काळात 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रामुख्याने 1911च्या दरम्यान तिथं स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. अमेरिकेसारखं राष्ट्र आहे, एवढं प्रगतशील आहे, अमेरिकेमध्ये 1920ला स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणजे बघा, हा मतदानाचा अधिकार हा राजकीय अधिकारातला पहिला प्राथमिक स्वरूपाचा, महत्त्वपूर्ण परंतु प्राथमिक स्वरूपाचा अधिकार आहे. म्हणजे हा अधिकार इंग्लंडसारख्या आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा 20व्या शतकाच्या सुरुवातीला मिळतोय. याचा अर्थ आपण लक्षात घेऊ शकतो की स्त्रियांना मुळात जागतिक स्तरावर किती दुय्यम भावना आहे किंवा दुय्यम दृष्टिकोनातून वागवल्या जाते. म्हणजे ज्याला आपण प्रगत म्हणतो, प्रगत इंग्लंड, प्रगत अमेरिका, तिथल्या सुद्धा स्त्रिया दुय्यम आहेत तिथल्या पुरुषांच्या तुलनेमध्ये. राजकारणामध्ये प्रवेश नाही आहे, म्हणजे मतदानाचा अधिकार तुम्हाला 1920ला मिळतो. याचा अर्थ काय, त्याच्या अगोदरचा जो पलीकडचा कालखंड आहे तिथं स्त्री राजकारणामध्ये सक्रिय नाही आहे.
ब्रिटनमध्ये नाही आहे, ते इंग्लंडमध्ये. त्या तुलनेमध्ये भारताचा कायदा खूप श्रेष्ठ ठरला. म्हणजे भारताचं अस्तित्व 1947ला निर्माण झालं. स्वतंत्र भारत, स्वयंभू भारत, सार्वभौम भारत. 15 ऑगस्ट 1947 घटनेची अंमलबजावणी. 26 जानेवारी 1950 अंमलबजावणी होताच क्षणी घटनेत तरतूद येते, मूलभूत हक्क येतो. प्रत्येकाचे हक्क त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले जातात. आणि भारतातील सर्व स्त्री पुरुषांना, वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना सर्वार्थाने तो मतदानाचा अधिकार दिला जातो. प्रौढ व गुप्त मतदान पद्धती स्वीकारली जाते. ही जी तरतूद आहे, हा जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय आहे, हा अमेरिका आणि ब्रिटन यांच्या तुलनेमध्ये खूप सर्वश्रेष्ठ निर्णय असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे आता आपण भारताचं अस्तित्व 1947 म्हणजे खूप अलीकडच्या काळातला भारताचा हा प्रवास आहे. त्याच्या अगोदर भारताला एक राष्ट्र म्हणून दर्जा जर नव्हता तर तुम्ही भारताचा त्या पद्धतीने राष्ट्र म्हणून इतिहास पाहू शकत नाही. पण ही जी राष्ट्र ज्यांनी जगावर साम्राज्य केलं, तिथल्या सुद्धा स्त्रियांना तो अधिकार मिळणं, तर जो भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं की तात्काळ त्याचं सार्वत्रिकरण केलं, हा भारताच्या मोठेपणाचा किंवा त्याबद्दलचा जो उदारमतवादी दृष्टिकोन आहे त्याचा आपल्याला तिथं विचार करता येईल. दुसरं गोष्ट आपल्याला सांगता येईल की आधुनिकीकरणाचा स्त्रीवादावर झालेला परिणाम. आधुनिकीकरण या घटकाचा सर्वच क्षेत्रांवर झालेला परिणाम आहे. तो खूप वेळा चांगला झालेला आहे, खूप वेळा तो वाईटही झालेला आहे. आधुनिकीकरण प्रामुख्याने आपण 1991 नंतरचा जो कालखंड आहे, ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ह्या संकल्पना जेव्हा लोकप्रिय झाला, त्याचा सुद्धा स्त्रीवादावर खूप परिणाम झाला. कारण स्त्री यांच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती जागतिकीकरणाच्या दृष्टिकोनातून ती एका अर्थानं थोडी सकारात्मक जरी म्हटलं तरी त्याचे नकारात्मक भरपूर पैलू आहेत. स्त्रियांना एक जाहिरातीचं माध्यम म्हणून नंतरच्या दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं. म्हणजे एखाद्या काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या स्त्री या घटकाकडे यासाठी पाहू लागले की तो एक लोकांना आकर्षित करण्याचा मुद्दा आहे, जाहिराती करण्याचं ते केंद्रबिंदू आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या गोष्टी जगावर लादणे, जगाला त्या माध्यमातून आकर्षित करणे, आपली बाजारपेठ किंवा आपली जी मूल्य आहे ते वधारणे, ह्या दृष्टिकोनातून स्त्रीवादावर परिणाम झालेला आहे. म्हणजे स्त्रियांना तिथं जे मिळालं किंवा स्त्रियांचा जो जागतिकीकरणामध्ये केलेला वापर आहे, वापर म्हणतोय मी, तो वापर म्हणजे कसा की स्त्रियांना विशिष्ट उद्देशासाठी विशिष्ट माध्यमातून वापरणे, त्याचा आउटपुट म्हणजे ते स्त्रियांना सन्मान प्राप्त करून देणे एवढंच नाही आहे, तर त्या माध्यमातून आपल्या कंपन्या असतील त्या लोकप्रिय करणे, काही प्रोडक्ट असतील ते खपवणे, हे थोडं ते खूप वेगळ्या पद्धतीचं मानसशास्त्र किंवा वेगळ्या पद्धतीचं अर्थशास्त्र आपल्याला म्हणता येईल. परंतु आधुनिकीकरणाचा परिणाम असा झाला, स्त्रियांची जी कामाची क्षेत्र आहेत, कामाच्या क्षेत्रात स्त्रियांचा कामाच्या ठिकाणी जो वाढत असलेला जो छळ आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्त्रियांची होणारी बदनामी असतील, स्त्रियांच्या विरोधात असलेल्या कमेंट्स असतील, स्त्रियांच्या विरोधात असलेल्या पोस्ट असतील किंवा स्त्री या घटकाला तिची अवहेलना करणाऱ्या गोष्टी असतील, त्याचासुद्धा हा एका पद्धतीने त्याकडे आपण या दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येतं. म्हणजे आधुनिकीकरणाचा खूप मोठा परिणाम हा स्त्रीवादी चळवळीवर झालेला आहे. तो जसा सकारात्मक झाला आहे तसा अनेक वेळा तो नकारात्मकही झाला आहे. कामाच्या ठिकाणी त्यांचं होणारं छळ आहे, प्रामुख्याने हा मानसिक छळ, त्याच्यामध्ये लैंगिक छळ येईल, ह्या सर्व गोष्टी. कौटुंबिक हिंसाचार आहे, कुटुंबामध्ये स्त्रियांवर अत्याचार होतात. हे दररोजची वर्तमानपत्रे, बातम्या, टी व्हीवरच्या बातम्या, समाजातल्या चर्चा, गावगाड्यातल्या चर्चा ह्या पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दररोज स्त्रियांवर अन्याय होतात. ह्या अन्यायामध्ये पुरुष जेवढा भागीदार असतो तेवढीच दुसरी स्त्रीसुद्धा भागीदार असते. एखादी सून म्हणून जेव्हा एखाद्या स्त्रीचा छळ समाज चव्हाट्यावर येत असतो त्याच वेळेस सासू असलेला घटक किंवा तिच्याशी असलेल्या संबंधित इतर नातेवाईक स्त्रिया यासुद्धा अप्रत्यक्षपणे त्यामध्ये अडकलेल्या किंवा त्याला खतपाणी घालणाऱ्या सिद्ध झालेल्या आहेत. परंतु ही वास्तवता आहे की पुरुषांच्या तुलनेमध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये स्त्रियांवरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला. तो जसा पुरुषांकडे होतोच, परंतु त्याच प्रमाणामध्ये काही प्रकारात त्यामध्ये स्त्रियासुद्धा त्याला कारणीभूत आहेत. स्त्रिया कारणीभूत म्हणजे जिच्यावर अन्याय होतो ती नाही, दुसऱ्या काही स्त्रिया ज्या त्या हिंसाचाराला पाठिंबा देत आहेत, त्याला खतपाणी देत आहेत, त्या गोष्टींचा इथं समावेश आपल्या करता येईल. पुन्हा ही
मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो की मानवी हक्क स्त्रियांना हे हक्कांबद्दल असं मानवी हक्क म्हणजे की माणूस म्हणून आपल्या काही मिळालेले हक्क असतात. म्हणजे मी एक माणूस आहे आणि मला सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून मला काही हक्क मिळतात. तर हे हक्कसुद्धा सर्व स्त्रियांना, सर्व स्तरावरील स्त्रियांना मिळावे, त्याबद्दल त्यांना जागरूकता त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी, त्यांची त्यांना ओळख करून द्यावी आणि त्या हक्कांच्या माध्यमातून आपलं कसं स्वातंत्र्य, कसं विकसित स्वतःला कसं करता येईल, या दृष्टिकोनातून कसं काम करता येईल याबद्दल हा स्त्रीवाद काम करतो, विचार करतो. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण फक्त स्त्रीवाद म्हणजे काय ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्त्रीवादाचा अर्थ काय आहे, स्त्रीवाद हा कुठल्या स्तरावर काम करतो आणि ह्या स्त्रीवादाची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ती थोडक्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी विस्तारित संकल्पना आहे, आपण थोडक्यामध्ये ती समजून घेतली. धन्यवाद.